हो शिंदेबाई, हा. अहो काल तुम्हाला पापड द्यायचेच राहून गेले ना. अरे हा ना. शिंदेबाई एवढे छान आणि एवढे सुंदर पापड झाले, सर्वांनी एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. खोट नाही सांगा शिंदेबाई, आज इज्जत पेक्षा जास्त इज्जत माझ्या पापडांना आहे. काय बोलता? गल्लीतल्या बायका तर सगळ्या म्हणून राहिल्या, म्हणे माळोदेबाईने केलेलं पापडाचं पीठ हे काही नुसतं पीठ नाहीये, तर पुढच्या पिढीसाठी मुक्त विद्यापीठ आहे म्हणत्या. खरे. शिंदेबाई उगाच नाव नसतो, त्यासाठी ना पूर्ण जीव ओतून काम करावं लागत. हो. अहो माझे एवढे गोल आणि कुरकुरीत पापड बघून माझ्या चौचा तर नुसता तीळ पापड झाला बाई. बाबू. मला फोन करून म्हणती, तुमच्या पापडाच्या पिठाचं रहस्य मला सांगता का वहिनी? मी म्हणले, बघ या पीठ मागेला सांगितलं पण असतं शिंदेबाई, पण यांनी नेहमीच माझ्या पीठ मध्ये खंजीर खूप असलेला आहे. बाबू. समजलं? आणि हे आमच्या खाल्ल्या मिठाला नाही जागले तर आपल्या पापडाच्या पिठाला काय जागणार आहे हो? बरोबर ना. म्हणलं मी नाही शिकवणार म्हणलं तुला. हा. तर मला म्हणती, मेरे पास गाडी है, बंगला है, तेरे में किस बात की आकड़ है? तिला म्हणलं, मेरे घर में वर्षभर पुराने एवढे पापड है, इस बात की मुझे आकड़ है. बाबू. तर आमचे मिस्टर मला येऊन म्हणत्या, म्हणे माझ्या आईला थोडे 10-15 पापड देते का ग? म्हणलं हे बघा, एक तर तुमच्या आईला पापड जातील, नाही तर माझ्या नदीवर लाकड जातील, तुमचं तुम्ही ठरवा म्हणलं. जाऊ द्या हो. बरोबर का नाही शिंदेबाई? बरोबर आहे, बरोबर आहे. जाऊ द्या हो, रडू नका. शिंदेबाई माझं कधी हात करताय का मला सांगा तुम्ही? नाही ना. आपल्या घरी मी 10-15 किलोचे पापड केले, पण सगळ्यातल्या गल्लीतल्या प्रत्येक बाईला मी एक एक ग्लास सरबत नाही पाजला. हो मग पाजलं ना. एवढं करून सुद्धा मी प्रत्येकीला घरी जाऊन 2-2 पापड देऊ राहिले. बरोबर आहे की नाही? हो मग. शिंदेबाई लक्षात ठेवा, 1 piece ऑफ पेपर कॅन नॉट डिसाइड युअर फ्युचर, बट 1 piece ऑफ पापड डिसाइड युअर नेचर. बरोबर आहे ना. तुमचा स्वभाव कळतो वहिनी, तुम्ही किती पापड गल्लीत वाट राहिले. बरोबर आहे की नाही? हो. मी तर 2-2 वाट राहिले, पण मी कधी मागं पुढे नाही पाहिलं. जाऊ द्या. कम ऑन वहिनी, आय डोंट लाईक दिस शिट ब्रो, आय डोंट लाईक दिस शिट ब्रो. जाऊ द्या हो. नाही नाही वहिनी, हे पापड घ्या तळण, मला सांगा बरं का उद्या. चला येऊ का? हो, हो, चला. शेवायचं पीठ कर.